राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटलेला असताना व हे प्रकरण शिगेले गेलेले असतानाच लातूरमध्ये एका तरुणाचा नाहक बळी गेला, ज्यामुळे ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची दाट शक्यता आहे। जाणून घेऊयात या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती महासंगम सोबत। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा। शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही कळताना दिलेलं आहे। घराघरातले मराठी आता तर मायामावल्या सहित सगळे फिरून उठले। आता रस्ते जाम करायचे सगळे, जर आपल्या जिआरला धक्का लागला हा का मुळावर उठलाय गोरगरिबांच्या लेकरांच्या, काही कळत नाही मला। अशातच लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। लातूर येथील तालुका रेणापूर वांगदरी येथील रहिवासी असणारे भरत महादेव कराड या 35 वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलेली असून अतिशय मनसुन्न करणारी घटना ही आहे। जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबियांसमवेत नक्की घटना काय घडली ते। म्हणायचं आरक्षण आपल्याला नाही, ओबीसी आरक्षण नाही, खाली अकरावी कसं शिक्षण शिकू, त्यांचं कसं पुढे होईल, आता कसे सांभाळू, अरे बाबा होऊ दे कसं होईल, पण नुसतं येड्या असं डोसक्यातच घेतल्या आणि करीत होतं, खात नव्हतं बरोबर काही म्हणायचं आरक्षण नाही आता कसं होईल नाही आपलं, बाबा करू कसं होईल म्हणलं तरी त्या जी सकाळी 7ला जे पडलं बाहेर काल ते संध्याकाळी 5ला 6लाच आम्हाला ते कळालं। अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेट सोबत।